नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांचे आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये हार्दिक स्वागत आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे लाईव्हमध्येच बंद पडलं होतं, म्हणून पुन्हा लाईव्ह येतोय. तरी तुम्हाला परत एकदा विनंती आहे की आपण ही लिंक जास्तीत जास्त शिक्षक बांधवांपर्यंत जाण्यासाठी आपल्या समन्वय संघाला मदत करा, एवढीच आग्रहाची विनंती. नमस्कार बांधवांनो, लाईव्ह येण्याचं कारण अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्या गोष्टीसाठी गेले आपण 15 वर्षापासून सरकार दरबारी आपले प्रश्न काय करत आहोत, मांडवत आहोत, आणि त्याला परत आणखीन धार देण्यासाठी, त्याला आणखीन उजाळा मिळण्यासाठी आझाद मैदान येथे 3 जानेवारी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण महाराष्ट्रातील शिक्षक जे हक्काच्या पगारापासून वंचित आहे त्या शिक्षकांना बांधवांनो हक्काचा पगार मिळावा म्हणून आपण आझाद मैदान येथे जात आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बघा, काही दिवसापासून महाराष्ट्रातील जेवढ्या अंगणवाडी सेविका आहे त्या लाखोच्या संख्येने, हजारोच्या संख्येने आपलं मूळ कार्यालय सोडून त्या आझाद मैदान येथे रस्त्यावर काय करत आहे बांधवांनो, आपला हक्काचा पगार मागू शकतात किंवा मागत आहे. काही दिवसापूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे साहेबांच्या कार्यालयामध्ये आमच्या घनसावंगी, अंबड आणि जालना तालुक्यातील अंगणवाडी सेविका, जवळपास 300 अंगणवाडी सेविका बांधवांनो, तिन्ही तालुक्यातून 300 अंगणवाडी सेविका आल्या आणि त्यांनी सन्माननीय राजेश भैया टोपे साहेबांना विनंती केली की आमचा हक्काचा पगार मिळण्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करा, सरकार दरबारी आमचे प्रश्न मांडा. आणि त्या कार्यालयात त्या दिवशी मी तिथं असल्यामुळे मला आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या शिक्षिका अशा कशा आल्या. म्हणजे त्या जर त्यांचं संघटन करू शकतात, स्वतःचा हक्काचा पगार त्या काय करू शकतात, मागू शकतात, मग आपण का मागं राहायचंय. मागचा इतिहास सांगतो, जेव्हा जेव्हा आपण आझाद मैदान असेल किंवा नागपूर असेल किंवा आपलं छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा कॅबिनेटच्या वेळेस आपण तिथं तर लाठ्या खाल्ल्या होत्या, परंतु बांधवांनो आपल्याला आपला हक्काचा पगार मिळाला होता. जर अशा लाठ्या खाऊन का व्हायना, जर आपल्याला आपला हक्काचा पगार जर मिळत असेल तर बांधवांनो घरी बसून नुसतं आंदोलन करायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे असं बोलून कसं चालणार आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या पगारासाठी शिक्षक समन्वय संघ बांधवांनो सरसावला आहे आणि आता परत एकदा आपल्या हक्काच्या पगारासाठी पुन्हा एकदा मुंबई वारी आपल्याला करावी लागणार आहे. नुकताच आज शिक्षक समन्वय संघासाठी सातत्याने किंवा हक्काच्या पगारासाठी सातत्याने झटणारे ज्ञानेश चव्हाण सर असतील, जोजारे सर असतील, ह्या दोन्ही समन्वयकांनी बांधवांनो मुंबई येथील आझाद मैदान येथील जे काही पोलीस स्टेशन आहे तेथे रिसर आंदोलनाची परवानगी त्यांनी काय केलेली आहे, घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला काही कुठल्या पक्षाच्या, कुठल्या नेत्याच्या विरोधात टाहो फोडायचा नाहीये, आपल्याला आपला हक्काचा पगार बांधवांनो काय करायचा आहे, मिळवायचा आहे. त्यामुळं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपल्याला आपला हक्काचा पगार काय करायचा आहे, शांततेच्या मार्गाने मागायचा आहे. आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा आपण हजारोच्या संख्येने लक्षणीय आझाद मैदानावर जर जमलो तेव्हा तेव्हा आपण बिना पगाराचं, बिना हक्काचं आपण आपल्या घरी कधीच आलेलो नाही. त्यामुळं आता ही शेवटचा बांधवांनो हे काय, हा समन्वय संघाचा प्रत्येक प्रयत्न आहे. कारण यानंतर लगेच
लोकसभेची आचारसंहिता, नंतर लगे विधानसभेची सुद्धा आचारसंहिता. मग तब्बल 1 वर्ष आपल्याला काहीही करता येणार नाही. आणि परत आता करोनाचा काय होत चाललेला आहे, प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. नंतर आणखीन 15-20 दिवसांनी काय परिस्थिती निर्माण होईल ते सांगता येणार नाही. आता तुम्ही म्हणता आमच्या पाठीमागं काम आहे, आमच्या पाठीमागं समस्या आहे, घरगुती काम आहे, ते बाजूला ठेवा. आतापर्यंत तुमच्या म्हणण्यानुसार आज समन्वय संघाने तारखा बदललेल्या आहे किंवा तुमची सोय पाहून सुट्ट्यांमध्ये शिक्षकाचं विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण काय केलं आहे बांधवांनो, आंदोलन लावलं होतं. पण आता हे 3 तारखेला आहे, त्यामुळं तुमच्या आयुष्यातील पुढचे भविष्यातील दिवस जर चांगले जायचे असेल तर 3, 4, 5, 6 4च दिवस, आयुष्यातले 4च दिवस म्हणतो मी तुम्हाला. मग तुम्ही असं म्हणू नका मग आता मी 3 तारखेला आणि मी 5 तारखेला जातो. नाही, तुम्हाला जर का तुमचा हक्काचा पगार पाहिजे असन तर बांधवांनो 3 तारखेलाच तिथं आपल्याला सावित्रीबाई फुले यांची जयंती आझाद मैदानावर साजरी करायची. आणि तिथं जर मी तुम्हाला सांगतो लक्षणीय जर आझाद मैदानाचा जो पूर्ण एरिया आहे त्या एरियामध्ये बांधवांनो पूर्ण जास्तीत जास्त 6 ते 7 हजार बांधव काय करू शकतात माहिती का, बसू शकतात. तेवढी गर्दी जर आपली जमली ना तर मी तुम्हाला सांगतो की सन्माननीय मुख्यमंत्री साहेब स्वतः येतील की रे बाबांनो मी तुम्हाला शब्द दिला होता की तुमचा प्रश्न मिटवेल. सन्माननीय फडणवीस साहेब म्हणतील की अरे या अगोदर मी तुम्हाला हक्काचा तुमचा पगार दिलाय, ह्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला देईल. सन्माननीय आपले दीपकजी केसरकर साहेब सुद्धा म्हणतील तुम्हाला माझ्यावर भरोसा नाही का, तर नक्कीच बांधवांनो त्यांना आपल्याला पगार द्यायचा आहे. परंतु आई सुद्धा बाळाला रडल्यानंतर दूध पाजते, ते तर सरकार आहे, त्यांच्या पाठीमागं खूप काम आहे, त्यांच्या लक्षात आपल्याला ते आणून द्यावं लागेल. पाठीमागच्या आंदोलनात दिवाळीच्या वेळेस तुम्ही जे आम्हाला लेटर दिलं होतं त्या लेटरमध्ये तुम्ही सांगितलं की 31 डिसेंबर संपल्यानंतर आम्ही तुमचा पुढचा टप्पा देऊ. मग आता 31 डिसेंबर संपलंय म्हणून आम्ही 2 दिवस वाट पाहिली. तुम्ही जर नाही दिलं तर आपल्याला 3 तारखेला तिथं लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने यायचंय. आणि मी तुम्हाला परत सांगतो बांधवांनो, या वेळेस तुम्ही जर का हलगर्जीपणा केला ना तर रडायला सुद्धा कोणी तुमचं रडणं ऐकणार नाही. त्या महिला ह्या महिला स्वतःचं बघा, हे काहींचे वय पाय 50-60 वय ह्या महिलांचे, ह्या जर बसू शकतात, ह्या रस्त्यावर येऊन बसू शकतात, इकडे ह्या पण महिला येऊ शकतात. आणि एका तालुक्यातून 300 महिला स्थानिक आमदार माजी मंत्र्याला जर निवेदन देत असतील तर आम्ही तुम्हाला कोणी आमंत्रण द्यायचंय की तुम्ही तुमच्या स्थानिक आमदाराला सांगा की दरवेळेस अधिवेशनामध्ये तुम्ही आम्हाला शब्द देता तुमचा पगार देऊ. मग हे तुम्ही नियोजन केलं नाही पाहिजे का? बरं वाट कोणाची पाहता? तुमच्यासाठी आपणच मुलांना शिकवतो ना, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. मग आता वरतून आणखी कोणी येणार आहे का? 10 अवतार संपले आता भगवंताचे. कलियुगामध्ये भगवंत म्हणतो तुला तुझ्या समस्या सोडायच्या आहे. आता ज्यावेळेस तो 11वा अवतार घेईन त्यावेळेस पृथ्वीत नष्ट होणार आहे. त्यामुळं तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहात आणि आपण हेच मुलांना विज्ञानवाद शिकवतो. त्यामुळं आता कोणीही येणार नाही तुमच्या उद्धारासाठी. आपल्यालाच आपला उद्धार, आपल्यालाच आपला हक्काचा पगार मिळवावा लागेल. तुम्ही परत एकदा मला सांगायचे की मागच्या सगळ्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर सर्वात चांगले संवेदनशील शिक्षण मंत्री आपल्याला लाभलेले. कारण जवळपास महाराष्ट्राच्या इतिहासात 1160 कोटी रुपये की चांगल्या माणसाचे डोळे पांढरे होते बांधवांनो, एवढा मोठा निधी यांनी दिला. पण तो निधी देत असताना तेवढी संख्या तिथं आझाद मैदानावर पाहिजे तर तो भेटेल. कारण मुख्यमंत्री संवेदनशील आहे, फडणवीस साहेब संवेदनशील आहे आणि अजितदादाचं तर काय सांगावं तुम्हाला, तिथं तर दबंग नेते काय. अजितदादा खूप छान म्हणतात, पहा मी जेवढं काम करतो ना तेवढं दुसरं कोणी माईचा लाल काम करू शकत नाही. दादाला म्हणायचं भाऊ आम्ही मानतो तुम्ही तुमच्या एवढं काम कोणी करत नाही, आमचा कायमचा हे नाही का प्रश्न मिटून टाका बरं, एकदा सही करा प्रचलित अनुदानावर. आम्ही आमच्या
शाळेत लावूच तुमच्या 3,000चे 4,000चे फोटो आम्ही आमच्या घरी सुद्धा लावू, फक्त आम्हाला आझाद मैदानावर परत येऊ देऊ नका रे बाबा. आणि नक्कीच हे 3 जण हे 4 आहे. हा शिक्षण मंत्री बरोबर आहे, 4 जणांचे लावावं लागतील ना. सन्माननीय मुख्यमंत्री, मागच्या वेळेस मुख्यमंत्री साहेब आपले उस्मानाबादचे तुकारामजी शिंदे साहेबांनी त्यावेळेस खूप मध्यस्थी केली, आपलं महत्त्वाचं काम केलं. कारण काय असतं, आझाद मैदानावर जरी आपण बसलं का ह्या लोकांपर्यंत पोहोचणं थोडं अवघड असतं त्या काळामध्ये. तर त्या नक्कीच आपल्या सगळ्या शिक्षकांना त्यांचं उपकाराची जाणीव आहे आणि नक्कीच आपलं आंदोलन सुरू झाल्यावर तेही आपल्याला नक्कीच मदत करतील. तर यांच्याकडे घेऊन गेले, आपले सगळे समन्वयक होते. अक्षरशः लोक सांगतात की शिक्षण मंत्री म्हणाले की याला एवढा एवढा निधी लागतो, हा निधी कसा उपलब्ध करायचा. तर हे म्हणाले की त्याचं काम तुम्ही माझ्यावर सोपवून द्या, तुम्ही फाईल तयार करा, माझ्या कॅबिनेटला आणा, मी फडणवीस साहेबांकडून सही करून घेतो. त्यावेळेस अजितदादा अर्थमंत्री नव्हते, त्यावेळेस फडणवीस साहेब अर्थमंत्री होते. आणि मागच्या वेळेस फडणवीस साहेबांना आपला प्रश्न चांगला माहिती आहे, फक्त थोड्याशा रेट्याची गरज आहे बरं का. गैरसमज करू नका. महाराष्ट्र शासनाचे जेवढे काही अधिकारी वगैरे कोणी ऐकत असतील किंवा सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांचे, दादांचे, सन्माननीय फडणवीस साहेबांचे जर कोणी चाहते ऐकत असतील की हे काय नेमकं बोलायला लागले, आम्हाला आमचा हक्क मागायचा आहे आणि तो आम्हाला घटनेने दिलेला आहे. आम्ही रीतसर बांधवांनो आमची शाळेमध्ये रजा टाकू, त्या दिवशीचा आम्ही पगार घेणार नाही, परंतु आम्ही त्या ठिकाणी आझाद मैदानला येऊ, तो हक्क आहे. हा जर आम्ही शाळेमध्ये रजा दिली नाही, परवानगीच घेतली नाही, मग जर तुम्ही आम्हाला हे केलं तर मग ती वेगळी गोष्ट आहे. पण आम्ही रीतसर आमची रजा देऊन बांधवून येऊ. ह्या आमच्या भगिनी जर रजा टाकून तिथं आझाद मैदानावर येऊ शकत्या, तर मला म्हणायचं आहे महाराष्ट्रातल्या शिक्षकाला, तुम्ही जरसे येडे आहे का. अरे आपल्या पुढं खरंच आधीही मुली महिला पुढं होत्या आणि आताही महिलांनी आपल्याला ओव्हरटेक केलंय. त्यामुळं जागृत व्हा. मी का तीनदा महिलांचे फोटो दाखवतोय, शिक्षकाची तशी भाषा नसावी, पण जर का आता येणाऱ्या काळात प्रत्येक शाळेतले शिक्षक तिथं आले नाही तर त्या शाळेवर येऊन बांगड्या सुद्धा चांगल्या, मी म्हणतो तुम्हाला शब्दच नाही रे देवा, आपण ते बांगड्या त्यांना का कमी लेखायचं, ते बांगड्या का त्यांना तरी का कमी लेखायचं. कधी कधी लोक म्हणते राग की त्याला बांगड्या द्या, चोळी द्या, साडी द्या, त्यांना का लेखायचं. ते घालून सुद्धा ते शूरवीर आहे ना, काही म्हणजे ते सुद्धा वाईट आहे याच्या पलीकडं. कारण महिला उलट काय काम करतात, उलट ते शौर्याचं प्रतीक म्हणावं लागेल त्या बांगड्या साड्या, की ते स्वतःच्या हक्कासाठी काय करतात, लढतात. नाहीतरी आपण पूजेला देतोच, आमच्या इथं मोठ्या देवीला देताना ते बांगडी आणि ती साडी देण्याची प्रथाच आहे. त्यामुळं मला आवर्जून तुम्हाला सांगायचं की तुम्ही आवर्जून बांधवांनो या. जशा महिला शूरवीर आहे, स्वतःचा हक्काचा पगार घेतात, आई सावित्रीबाई फुले असतील, राजमाता जिजाऊ असेल, रमाई असेल, झाशीची राणी असेल, आपण धड्यात मुलांना शिकवतो. मग त्या जर त्यांच्या हक्काच्या पगारासाठी लढू शकत्या, तुम्ही कशाची वाट पाहता, मला हीच गरज पडते राव कधी कधी. त्यामुळं आता लक्षात ठेवा, मला आवर्जून सन्माननीय ज्ञानेश चव्हाण सर असेल, जोजारे सर असेल, यांचा फोन आला की सर सांगा. आणि पहिले 4च दिवस अत्यंत महत्त्वाचे. त्यामुळे आपल्या शाळेत जर 10 शिक्षक असेल तर त्यातले 50% शिक्षक आवर्जून रजा देऊन बोलवा, रजा देऊन रिसर CL EL अर्जित रजा, बिनपगारी रजा जर तुमची बाकी असेल, तुमच्या सन्माननीय अध्यक्षांना विनंती करा, मुख्याध्यापकाला विनंती करा. हे बांधव कधीही तुम्हाला काय देणार नाही, बांधवांनो त्रास देणार नाही. कारण तुम्ही त्यांच्याकडं त्या पद्धतीनं जा. तुम्ही बऱ्याच वेळा म्हणता मुख्याध्यापक पाठवत नाही, त्यांना विनंती करा, त्यांना म्हणा आता हे शेवटचं आहे, परत 2 वर्ष शांतच बसावं लागेल आणि हे देणार. मला पूर्ण खात्री आहे बांधवांनो की काय याचा मागचा इतिहास जर बघितला आपण, तर आपण जेव्हा आझाद मैदानावर गेलो तेव्हा बऱ्याच वेळा वापस आलो, परंतु ही टीम म्हणजे सन्माननीय शिंदे साहेब आणि दीपक केसरकर साहेब एवढा मोठा निधी. कारण सुरुवातीच्या काळात फक्त 43,000 शिक्षक होते, नंतर घोषितचे 20,000 आले, त्यानंतर परत बांधवांनो ज्युनियरचे बांधव आले, आता मोठा परिवार झाला आपला. सुरुवातीचा जो टप्पा वाढ झाला होता त्यावेळेस फक्त 43,000 शिक्षक होते, निधी कमी लागत होता. आता जवळपास टप्पा वाढलाच, 1,160
एवढा मोठा निधी लागतो. त्यातली त्यात त्रुटी बांधवांचा सुद्धा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. त्यामध्ये त्यांनाही त्यांचं जे काही मागचं एरियस आहे त्याला जवळपास 300-350 कोटी रुपये खर्च येतोय. हे सगळे प्रश्न मिटले पाहिजे. कारण जोपर्यंत शिक्षकाचे प्रश्नच मिटत नाही तो शिक्षक समाधानी होणार नाही. असमाधानी शिक्षक वर्गात शिकू कसं शकतो? कारण हे बौद्धिकतेचं काम आहे, भावनिकतेचं काम आहे, परिपक्वतेचं काम आहे. आणि जर शिक्षकच परिपक्व नाही तर लेकराला काय सांगणार आहे? आणि ती लेकराला कळायला लागलं ना आता आमच्या शाळेतल्या शिक्षकाला पगार नाही, आता ती लेकरं म्हणते ना तुम्हाला तुमचा पगार हक्काचा मागता येत नाही, तुम्ही काय आम्हाला शिवाजीचा धडा शिकवता आणि तुम्ही काय क्रांतिकारक शिकवता? अरे ते भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, छत्रपती शिवाजी महाराज यांनी समाजासाठी लढले राव. तुम्हाला आम्हाला आपल्या हक्काच्या पगारासाठी लढताय ना. अरे ते उद्या आपले नातू पंतू हे वाढदिवस तरी साजरे करते का छत्रपती शिवाजी महाराजांचा, भगतसिंगांचा, महात्मा फुलेंचा, बाबासाहेबांचा आपण जयंती साजरी करतो, पुण्यतिथी साजरी करतो? कारण त्यांनी समाजासाठी काम केलं ना. उद्या जर तुम्ही तुमच्या हक्काचा पगारासाठी जर काम नाही केलं तुमच्या नातवाला कसं कळन, पंतूला कसं कळन की माझा आजोबा, माझा पंजोबा इतका भारी होता, त्यांनी आझाद मैदानावर महात्मा गांधी, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्यासारखे ते सुद्धा मुंबईच्या आझाद मैदानावर जाऊन त्यांच्या पगारासाठी लढले. आपण देशासाठी नाही तर स्वतःच्या पगारासाठी तरी ते महिला लढतात राव पगारासाठी त्यांच्या. मला म्हणजे कधी कधी असं वाटतं काय कितीच म्हणजे फुगीरपणा आहे हा. ते म्हणतात ना घरात नाही दान आण मला बाजीराव म्हणा. काही ना ते अशी काळजी पडते का रे माझ्या मेवणीला कळलं तो मी आझाद मैदानावर आहे. आता तिथे का तुम्ही मेवणी पाहायला येणार आहे तुला? काही शेअर सुद्धा करत नाही फेसबुकला का माझ्या सासऱ्याला कळलं तर मला पगारच नाही म्हणून. अरे वास्तव खरं आहे ना ते. एक टप्पा वाढ झाला तर 20,000 रुपये वाढतो बांधवांनो पगार. प्रत्येकाला 15 पेक्षा जास्त वर्ष झालेले आता 20,000 पगार वाढतो एका टप्प्याला. त्यामुळे त्रुटीतल्या बांधवांना सुद्धा विनंती आहे तुम्ही सुद्धा आझाद मैदानावर आवर्जून या. घोषित बांधवांना विनंती आहे तुम्ही सुद्धा जे होते आता ते घोषित झालेले त्यांना 20% पगार सुरू आहे. ज्यांचे आता जस्ट मागच्या याच्यामध्ये सुद्धा त्रुटीमध्ये काही प्रश्न राहिलेले त्या बांधवांनी सुद्धा या. सगळे प्रश्न सगळे मिळून आपण नक्कीच सोडू. कारण नुसतं घरी बसल्याने होणार नाही. आणि फेसबुकवर एकामेकाला ते दोष देणं बंद करा. मला परत या ठिकाणी विनंती करायची आहे की आपल्या समन्वय संघाला खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी जन्म दिला त्यामध्ये के.पी. पाटील सर असेल, दीपक कुलकर्णी सर असेल, ज्ञानेश चव्हाण सर असेल, त्यानंतर आमचे बीडचे मित्र कांबळे सर असतील, राहुल कांबळे सर, त्यानंतर वाहक सर असेल, त्यानंतर तिकडं अनिल परदेशी सर असतील, त्यानंतर सर्वांचे मार्गदर्शक जगदाळे सर असेल, आमच्या जालन्याचे शेरे सर असेल, खैरे सर असतील, एखंडे सर असतील, बीडचे परत चव्हाण सर असतील मुख्याध्यापक, असे असंख्य आमच्या भगिनीसुद्धा, घोडके मॅडम असेल, तिकडं गट्टे मॅडम असतील, आणखीन इकडं राठोड मॅडम असतील, हे सगळे बांधवांनी परत एकदा एकत्र आलं पाहिजे. नक्कीच के.पी. सर आम्ही तुमची फेसबुकवरची कमेंट वाचली, त्यानंतर आपले राहुल कांबळे सरांची सुद्धा कमेंट वाचली. खरंच तुमच्या कौशल्याचं, तुमच्या बुद्धीची, तुमच्या संघटन कौशल्याची 63,000 कुटुंबाला गरज आहे. असतील वाद कुणात होत नाही, भांड्याला भांडं लागतच असतं, परंतु त्याला कुठपर्यंत ते खेचावं ही सुद्धा बांधवांनो काय एक महत्त्वाची गरज आहे. आज जर आपण थांबलो ना के.पी. सर, कांबळे सर, तुम्हाला जरी पगाराची गरज नसेल, तुम्ही सक्षम असताल, परंतु तुमच्या आजूबाजूला जे मित्र आहे त्याच्या लेकराकडे बघा, त्याच्या पत्नीकडे बघा. दरवर्षी आपले अनेक बांधव काय होतात, कुठल्या ना कुठल्या आजारामुळं, अटॅकमुळं, ह्या प्रेशरमुळं कमीत कमी मी तुम्हाला सांगतो एका जिल्ह्यात वर्षभरात कमीत कमी 20 ते 25 बांधव आपल्याला सोडून जातात. जवळपास यांची संख्या 350 वर गेलेली आहे. जेव्हापासून आपण आंदोलन करतो ना 350 बांधव आपल्याला सोडून गेलेले. आज जर त्यांची परिस्थिती बघाल तर आता त्यांच्या एक तर महिला वर्ग त्यावेळेस तेवढ्या सक्षम नसत्या की माझे पती लागलेले मला काय गरज आहे, त्यांना सवय नसती. मग आता
त्या माई माऊलीने आता काय करावं, भांडे घासल्याशिवाय शेतात गेल्याशिवाय काही पर्याय आहे का? आपले जाफराबादचे खरात सर आपल्याला सोडून गेले, काय अवस्था आहे त्यांच्या कुटुंबाची, घरची. असं प्रत्येकाच्या कुटुंबात होऊ नये. बरेच बांधव आपल्याला सोडून गेले. आणि केपी सर हे मी आवर्जून तुमचं नाव का घेऊन सांगतो, कारण तुमच्या फेसबुकवरून आम्ही पाहत होते नेहमी. त्यामुळं तुम्ही कितीही आम्हाला जाणीव आहे, आमच्या वहिनी साहेब नेहमी आजारी असतात, पण तुम्ही आवर्जून ह्यावेळेस आईला, मावशीला, मामीला, कुणाला तरी घरी बोलून घ्या आणि तुम्ही आवर्जून आझाद मैदानावर पहिल्या दिवसापासून या. मला पूर्ण महाराष्ट्रातील 63,000 शिक्षकाकडून आम्ही तुम्हा दोघा जणांना विनंती करतो, काय वाद विवाद असतील ना ते एकदाचे आदल्या दिवशी मिटून टाकू आपण. कारण काय असतं माहिती का, की आपल्या संघटनेत जर बळ नसलं ना तर त्याचा तिराईत कोणतरी त्याचा गैरफायदा घेत असतो. त्यामुळं घरचे वाद हे 4 भिंतीत पाहिजे. बाहेर जाताना त्याचा परिणाम दुसरा कोणी घेऊ नये. म्हणून बांधवांनो, मला तुम्हाला विनंती करायची की एकत्रच आलं पाहिजे. आणि जेवढे लोक हा व्हिडिओ बघतात त्यांनी सगळ्यांनी काय करायचं आहे माहिती का, आझाद मैदानावर सगळेच बांधव असणार, फक्त हे 2 बांधव त्या ठिकाणी मला थोडी शक्यता कमी दिसती, त्यांना थोडासा राग आलेला आहे, मी स्पष्टच बोलतो. तर यांचा राग रुसवा फुगवा काढण्यासाठी तुम्ही त्यांना फोन करा. केपी सरला फोन करा, कांबळे सरला फोन करा, जेवढे जेवढे बघत असतील. माझं लाईव्ह संपलं की पहिले फोन करायचं, सर तुम्ही आर्थिक सक्षम आहात पण आमच्या पगारासाठी आझाद मैदानावर चला. तुम्ही असे सगळे जर त्यांना फोन केले तर ते तिथं येतील. ते तिथं आले तर ते बाकीचे त्यांचे चाहते येतील. कारण इथं कोण कमी जास्त नाही, इथं सगळेच तेवढे. दीपक कुलकर्णी सरला चाहता वर्ग आहे, तेवढाच कांबळे सरचा आहे, तेवढाच केपी सरचा आहे, तेवढाच ज्ञानेश चव्हाण सरांचा आहे, तेवढाच जगदाळे सरचा आहे, तेवढाच खैरे सरचा आहे, तेवढाच शेरे सरचा आहे, तेवढाच आमच्या खंडे सरचा आहे. सगळ्यांचा चाहता वर्ग आहे. पण तिथं प्रत्येक जण आला ते प्रत्येकाचे 100-100, 200-200 लोक आले का तिथं ते जमते ना, ते 2-4 हजार लोक तिथं. त्यातला एक जण जर नसला का ते तिथं लगे मग आपण मागच्याच बघितलं. आणि हे काम, हे युद्ध आहे मोठं, ते काही एकट्याने करून चलत नसतं. आपण शिवराय शिकवतो, आपले शिवराय आदर्श आहे, मग आपण ती काही जी काय म्हणतो मूठ जर आपण बांधली तर ती जोरात लागत असते. एक बोट ढकलल्याने काय होणार आहे, आपण ते शिकवतो ना मुलांना. एक लाठी कोई भी तोड़ सकता है लेकिन लाठी का भारा कोई भी नहीं तोड़ सकता. मग आता ती खरं म्हण आपल्याला शिकून घ्यायची वेळ आलेली आहे. त्यामुळं हे सन्माननीय तिन्ही मंत्री महोदयांना विनंती करतो की तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही आम्हाला निधी द्याला, तुमचे खूप खूप आभार. हाही निधी तुम्ही देताल म्हणून येतोय तुम्हाला सांगायला. आणि याचा कुणी असा वेगळा विचार करू नये की आम्ही खाल्ल्या मिठाला जागणारे लोक आहोत. याचा मागच्या वेळेस 1,000 कोटी रुपये दिल्यानंतर नक्कीच आमचे ज्ञानेश्वर म्हात्रे सरांना आमच्या शिक्षकांनी निवडून दिलंय. मुंबईमध्ये सामान्य मुख्याध्यापक, सामान्य शिक्षक नेहमी आमच्या आझाद मैदानाच्या शिक्षकाच्या पाठीशी राहणारे उमेदवार होते. म्हणून समन्वय संघ असेल, सर्व शिक्षकाच्या संघटना असेल, सगळ्यांनी मुख्यमंत्री साहेब, दीपकजी केसरकर साहेब, सर्वसामान्य घरातल्या आदरणीय म्हात्रे सरांना निवडून दिलं का तुम्ही आमच्या पदरात टाकलं. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की शिक्षकांनी आम्ही 1,160 कोटी रुपये एवढा मोठा निधी दिला, मग आमचं कुणी काय म्हणतात कधी कधी आम्हाला का गुलाबाचं फुल दिलं का. आम्ही खूप मोठा महाराष्ट्रभर तुमचा सत्कार करणार होतो, परंतु आमच्यातले बरेचसे त्रुटीचे बांधव आणि जे नेमक्या अटॅच डिटॅचमध्ये राहिलेले काही शाळा होत्या ह्या राहिल्या होत्या. जर 4 भाऊ एका घरात असेल आणि त्यातले 2 राहिलेले असेल आणि तिसऱ्याने दिवाळी साजरी केली तर जमन कधी. म्हणून ते पुढे ढकलत गेलो. कारण ह्याविषयी मी ज्ञानेश भाईशी बोलायचो, ते म्हणते सर थोडं थांबा. केपी सरांशी बोललो, ते म्हणे थोडं सर त्रुटीचा प्रश्न मार्गी लागला का आपण मोठा कार्यक्रम घेऊ. त्यानंतर कांबळे सरांना मी बोललो, सगळ्यांना मी नेहमी म्हणायचो की सर एक होऊ द्या करा एक कार्यक्रम. आणि परत आमचा शब्द आहे, सर्वच जेवढे काही मंत्री महोदयाचे, आमदाराचे चाहते लोक असतात
की जर आमचा ह्यावेळेस तुम्ही पगार दिला तर सन्माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, हे दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब असेल, खास करून आमचे दीपकजी केसरकर साहेब असते, आमच्या जालन्यात आम्ही तुमची हत्तीवरून मिरवणूक काढू, आम्ही काय आमचं जीवाचं रान करू, पण आम्ही तुमची हत्तीवरूनच मिरवणूक काढू, फक्त आमचा हक्काचा पगार आम्हाला द्या. नक्कीच काढू. आणि शिक्षक हे काही करू शकतात बरं का. शिक्षकामध्ये खूप मोठे कौशल्य असतात. तिने जर काय म्हणू जिद्दीला जर पेटला तर होत्याचं नव्हत्याचं होऊ शकतं. त्यामुळं आम्हाला आमचा हक्काचा पगार द्या. महाराष्ट्रातले चिमुकले लेकरं आहे. आज शिवरायांची ही भूमी आहे. शिवरायांच्या भूमीतल्या लोकांना जर पगार भेटत नसेल तर मला म्हणजे वाईट वाटतं. का शिवरायांच्या स्वराज्यामध्ये एक मावळा पटकन असा बलिदान द्यायला तयार व्हायचा? कारण त्याला ठाऊक होतं की माझा राजा सक्षम आहे. मी जरी धारातीर्थी पडलो तर माझ्या घरच्यांचं घर सांभाळायला राजा सक्षम आहे. आम्हाला वाटू द्या तसं. आमचे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, शिक्षण मंत्री साहेब अर्जाच्या पोटातच नसल्यावर होटात कसं येईल? मी असं म्हणणार नाही की तुम्ही तसे नाहीये, परंतु ते करा, भळभळून द्या. ईश्वराच्या कृपेने तुम्ही तिघं एकत्र आले, आता ते पुण्याचं काम करा. महाराष्ट्रातला जर शिकवणारा गुरुजी जर उपाशी असेल तर ते लहान लेकरं त्याच्या दररोज एका शाळेत कमीत कमी 500 लेकरं असतात ना, 500 कुटुंब. त्यामुळं मला कळकळून विनंती आहे तुमच्या तिघा जणांनाही, सन्माननीय दीपकजी केसरकर साहेबाला, जसा छातीला माती लावून तुम्ही निर्णय घेतला तसा एकदा परत निर्णय घ्या आणि महाराष्ट्रातलं हे जे काही विनाअनुदानित धोरण आहे हे कायमचं संपून टाका. इतिहासात तुमची नोंद होईल आणि मला पूर्ण खात्री आहे आमचा 63,000 शिक्षक हे उपकार कधीच विसरणार नाही. आणि ती 3 तारीख येऊ सुद्धा देऊ नका. मला परत ॲडव्होकेट तुकारामजी शिंदे साहेबांना विनंती करायची, फेसबुकला येऊन तुम्ही आवर्जून 2-3 दिवसात तुम्ही काही करू शकतात. पूर्ण शिक्षकांना असं वाटतं आणि ते करू शकतात, ती क्षमता तुमच्यात आहे. तुम्ही एक छानशी मुख्यमंत्री साहेबांच्या दालनात बैठक लावा. आम्हाला परत आझाद मैदानावर येऊ द्यायची पाळी पडू देऊ नका, ही मला तुम्हाला विनंती करायची आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. बांधवांनो, फक्त लक्षात ठेवा, आता जर का 3 तारखेला तुम्ही आझाद मैदानावर आले नाही तर मी तुम्हाला सांगतो बांधवांनो की परत तुम्हाला वाली नाही. आता कमेंट वाचायला मला वेळ नाही बांधवांनो. फक्त एवढंच उद्देश लक्षात ठेवा की 3 तारखेला सर्व कामं सोडून रितसर परवानगी मुख्याध्यापकाची घेऊन आझाद मैदानाला यायचंय. फक्त लक्षात ठेवा. लक्षणे मी सांगतो तुम्हाला, आझाद मैदान जर गच्च भरलं तर स्वतः मुख्यमंत्री साहेब येतील आझाद मैदानावर की शिक्षक बांधवांनो तुम्ही शाळात जा, आपलं पोराला शिकवाला, तुमचा पगार मी देऊन टाकतो. तर त्यामुळे मला विनंती आहे, सर्व शिक्षक आमदारांना विनंती आहे, तुम्ही सुद्धा आवर्जून तिथं या. 7 दुनी 14 पदवीधर आणि शिक्षक आमदारांना विनंती आहे, तुम्ही खूप छान अधिवेशनामध्ये ह्यावेळेस प्रश्न आमचे मांडले, पण ते पूर्ण करण्यासाठी आझाद मैदानावर तुम्ही सुद्धा जर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आझाद मैदानावर जर साजरी कराल तिथं आले तर आणखीन परिणाम होईल, आणखीन पटकन आम्हाला ते मिळेल अशी विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिक्षक समन्वय संघ. नमस्कार शिक्षक मित्रांनो, शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.